नाशिकमधील प्रचंड चर्चेत असलेलं भोंडूबाबा प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेत आहे। स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंडूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या विरोधात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आर्थिक फसवणूक, अघोरी विधी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याची भर पडली आहे। या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की सिन्नर तालुक्यातील मीरागाव येथे उभारण्यात आलेल्या आलिशान फार्म हाऊससाठी खरातने कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळले होते। इतकंच नाही तर या फार्म हाऊससाठी तुर्कस्तानातून विशेष फर्निचर मागवण्याचा उल्लेख करत हे फर्निचर नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल असं म्हणत राजेंद्र जासूद यांच्यात तब्बल 1.5 कोटी रुपयांचे फर्निचर मागवण्यास भाग पाडले। यासोबतच एसआयटीचा तपासही वेगाने सुरू असून गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी खरात जेथे महिलांचे शोषण करायचा त्या कार्यालयाची देखील तपासणी करण्यात आली। मात्र एसआयटीच्या तपासात नेमकं काय आढळलं, आलिशान फार्म हाऊसचा नेमका काय विषय आहे आणि राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीत आणखी कोणते आरोप करण्यात आले आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। राजेंद्र जासूद या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून भोंडू खरातवर 5 कोटींचा गंडा घातल्याचा 8वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जासूद यांच्या तक्रारीनुसार परदेशात लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क आला। मात्र हा संपर्क त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीत ओढवणारा ठरला। जून 2022 मध्ये त्यांना नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलवण्यात आले। तेथे उत्तर पूजा करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला। ही पूजा न केल्यास मृत्यू होईल अशी भीती दाखवली गेली। मंदिराच्या मागील भागात रिंगण आखून त्यातून बाहेर पडल्यास मृत्यू अटळ अशी धमकी देण्यात आली। या भीतीपोटी त्याने 90 लाख रुपयांचे फर्निचर आणि पुण्यातील टिंबर मार्केटमधून 29 लाख रुपयांचे सागवान लाकूड खरातला देऊ केले। या संपूर्ण प्रकरणात फार्म हाऊस बांधकाम आणि इंटिरियरसाठी एकूण 2.5 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे हे फार्म हाऊस 13 कोटी रुपयांच्या बेसॉल्ट दगडांपासून बांधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान फार्म हाऊस मधील केवळ किचनसाठीच 42.5 लाख रुपये खर्च करण्यात आले। विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तू देखील जासूद यांच्याकडूनच खरेदी करून घेण्यात आल्या। 2019 ते 2022 या काळात उत्तर पूजेच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप जासूद यांच्याकडून करण्यात आला आहे। जासूद यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार खरातने पारिसाच्या शक्तीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले। पूजा न केल्यास नागदेवता दंश करून मृत्यू होईल अशी भीती घालून त्यांच्याकडून तब्बल 90 लाख रुपयाची मर्सिडीज कार स्वतःच्या नावावर करून घेतली। इतकंच नाही तर 21 देशांच्या मातीला स्पर्श केल्याशिवाय ग्रहदोष दूर होणार नाहीत असा दावा करत परदेश दौरे, विमान प्रवास, राहण्याचा आणि खाण्याचा सर्व खर्चही वसूल केला। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक एसआयटी करत आहे। गुरुवार 26 मार्च रोजी एसआयटी कडून खरातच्या त्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली जेथे महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत। तपासानंतर हे कार्यालय सील करण्यात आले आहे। तपासादरम्यान शिवानिका या संस्थेची बँक खाती गोठवण्यात आली असून आरोपीच्या मालमत्तेचा शोध सुरू आहे। आतापर्यंत तब्बल 52 मालमत्तांचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी मीरागाव येथील फार्म हाऊस मधील पिस्तूल, 58 अश्लील व्हिडिओ आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे। याशिवाय तुर्की एल्विशनीच्या नावाखाली महागड्या दरात मद विकून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे। तपासाच्या दरम्यान मंदिरातील पुरोहित आणि वॉचमॅन यांचीही चौकशी सुरू आहे। एकूणच हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित नसून लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि संभाव्य मनी लॉन्ड्रिंग अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचं मिश्रण असल्याचं स्पष्ट होत आहे। राज्यभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून आणखी किती जण या जाळ्यात अडकले होते, किती संपत्ती उभी करण्यात आली आणि या सर्वांमागे आणखी कोणाचा हात आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तपास जसा पुढे जात आहे तसे या प्रकरणाचे नवे धागेदोरे समोर येत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र तोपर्यंत या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।